अवकाळी पावसामुळे बेळगावातील मेंढपाळांनी घेतला स्मशान शेडचा आधार। स्वयंपाक, निवास आणि कळपासह आठवडाभर स्मशानभूमीत वास्तव्य। 60 वर्षात पहिल्यांदा स्मशानात मुक्काम। पिराजी होब्बनब्बर यांची खंत। चंदगड तालुक्यातील तुडिये परिसरात एक अनोखी आणि चर्चास्पद घटना घडली। अवकाळी पावसाने त्रस्त झालेल्या बेळगाव तालुक्यातील मेंढपाळांनी चक्क स्मशानभूमीतील शेडमध्ये आपला मुक्काम टाकला। मुदगे येथील कुरबूर समाजातील पिराजी होब्बनब्बर यांनी आपल्या नातेवाईकांसह सुमारे 200 बकऱ्यांच्या कळपासह आठवडाभर स्मशानभूमीतच वास्तव केले। दसऱ्यानंतर पावसाळा ओसरल्यावर मुदगे, मच्छे, पिरणवाडी परिसरातील मेंढपाळ तुडिये भागात दाखल होतात आणि पावसाळ्यापर्यंत 8-9 महिने शेतामध्ये कळप ठेवत असतात। मात्र यंदा 21 मे पासून सुरू झालेल्या अवकाळी पावसामुळे त्यांच्या बकऱ्यांच्या कळपासाठी थांबण्याचे ठिकाण मिळणे कठीण झाले। अशा परिस्थितीत पिराजी यांनी सरोळी ढेकोळी रस्त्यालगत असलेल्या ढेकोळीवाडी स्मशानभूमीतील शेडमध्ये आपल्या कळपाचा मुक्काम ठोकला। स्मशान शेडला लागून असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये त्यांनी स्वयंपाक केला आणि तिथेच रात्र काढली। अशा प्रकारचे वास्तव त्यांनी 60 वर्षात कधीही केले नव्हते, असे सांगत पिराजी यांनी परिस्थितीसमोर लवचिक राहण्याची भावना व्यक्त केली। 200 बकऱ्यांना पावसात थांबायचे तरी कुठे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला। स्मशानातील शांत परिसर, सभोवतालचे कंपाऊंड, स्मशान शेड आणि पत्र्याचे शेड यामुळे मेंढपाळांना सावरायला आधार मिळाला। आता पावसाचा जोर कमी होईपर्यंत ते बैलहोंगल, सौंदत्ती आणि बागेवाडी परिसराकडे आपल्या कळपासह स्थलांतर करणार असल्याची माहिती पिराजी यांनी दिली। समाजाने आजवर ज्याला भीतीने टाळले, त्या स्मशानभूमीने मात्र या मुक्या जीवांचे संरक्षण केले। ही बाब चर्चेचा विषय ठरली आहे। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा।